जय ख्रिस्त, प्रेज लॉर्ड, जय मसीह की. हे यासाठी आहे की या सर्वांचा निर्माण करता, तुमचा माझा उद्धार करता एकच देव आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही केवळ वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये, वेगवेगळ्या कल्चरमध्ये अडकलेलो आहोत आणि आम्हाला अडकवणाराला जर आम्ही शोधलं तर निश्चित त्या पिंजऱ्यातून आम्ही बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी उपकार स्तुती आणि स्तवनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचं या ठिकाणी परमेश्वराने दिलेलं लेकरू परमेश्वराने दिलेलं आहे. आई वडिलांच्या माध्यमातून, आईच्या उदरातून ते जन्माला आले. परंतु स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 127 वचन क्रमांक 3 मध्ये लिहिलेलं आहे, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचं फळी त्याची देणगी आहे. आणि म्हणून ज्या लेकराला उत्तम असं आरोग्य मागील काही 2-4 आठवड्यापूर्वी दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्या देवाची स्तुती करीत आहोत, ज्या देवाला तुम्ही आणि मी कुणीच पाहिलं नाही. आणि जे देव आगम्य आहे, योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 24 मध्ये लिहिलंय, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आज ते उपासक तुम्ही आणि मी आहोत की तुमच्या जीवनामध्ये ज्या परमेश्वराने कार्य केलेलं आहे त्याची उपासना आज तुम्ही आणि मी गेल्या बरंच जवळजवळ 1 तास झालेला बसलेलो आहोत. कदाचित तुम्हाला हे नवीन आहे, मी समजून घेऊ शकतो, कारण पहिल्यांदाच या घरामध्ये ख्रिस्त गाजवल्या जात आहे. या घरामध्ये जसे की प्रभू येशू ख्रिस्त एका कुटुंबामध्ये जात आहे आणि त्या जखई नावाच्या कुटुंबामध्ये जेवण वगैरे करत असताना त्या जखईच्या कुटुंबामध्ये जखईने स्वतः सांगितलं की प्रभू, मी तुला ओळखलं नाही, मला जसं वाटलं तसं मी वागलो, मला जिथं माथा टेकायचा तिथं मी टेकला, ज्याला नमन करायचं त्याला मी नमन केलं. यात हेतू हाच होता की माझं जीवन आशीर्वादित व्हावं. पण तो आतापर्यंत माझ्या जीवनाला शांती मिळाली नाही, मला आनंद मिळाला नाही, माझ्या जगातल्या गोष्टीप्रमाणे भरपूर असं मला धन दौलत काय मिळायची तेवढं मिळालंय, परंतु आत्मिक शांती मला मिळाली नाही. मी मनापासून आशीर्वादित झालो नाही. आणि ज्या वेळेस मी पाप केलेला आहे, तुझ्या विरुद्ध मी पाप केलेला आहे, ज्या कोणाचं मी काही घेतलं असेल, ज्या कोणाचं मी लुबडलं असेल, ज्या मी कुणाला देव म्हटलं असेल, ज्याला मी माझा स्वामी म्हणून घेतला असेल, ज्याला मी माझा जगातला बाप म्हणून घेतला असेल, प्रभू मला माहिती नव्हतं. कारण माझ्या वाडवडिलांनी पासून 4 पिढ्यापासून 10 पिढ्यापासून आलेल्या सवयी माझ्यावर होत्या, मला कोणी सांगितलं नाही. जितके आले तितके फक्त खादाडच आले, त्यांनी खाल्लं, सगळ्या गोष्टी केल्या, मात्र सत्य आम्हाला सांगितलं नाही. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, एक सत्य मी तुम्हाला आज सांगत आहे. तर जखईला तो म्हणत आहे, जखई आजच तुझ्या घराचं तारण झालेलं. तशाच प्रकारे या ठिकाणी या घराचं तारण झालेलं आहे, यासाठी की आज तुम्ही आणि मी, मला वाटतंय या ठिकाणी विश्वासस्थाने बरेचसे बसलेले आहेत असं वाटत असेल. मी लाईव्ह देखील माझे जे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे लाईव्ह फेसबुकला पाहत आहेत, युट्यूब चॅनलला पाहणार आहेत, त्यांना मी देखील आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद आणि गौरव देईल, सन्मान देईल की या ठिकाणी ख्रिस्त गाजत आहे. कारण ख्रिस्ताने या कुटुंबावर एक चांगल्या प्रकारची गोष्ट यांच्या जीवनामध्ये दिलेली आहे आणि ती अनेक दिवसापासून दिलेली आहे, सगळ्यांना दिलेली आहे. मात्र आम्ही ती तपासण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जात आहोत. छोटस उदाहरण सांगाल मी. माझ्याकडे पवित्र शास्त्र आहे, मी आतापासून सुरुवात झालो तो जवळजवळ माझा स्टॅमिना असा आहे की मी 2-4 दिवस म्हणलं तरी लाईव्ह बोलू शकतो वचनाच्या माध्यमातून. पण तुम्हाला समजणार नाही की अमक्या याच्यात फलानं लिहिलंय आणि फलाने याच्यात विस्तारानं लिहिलंय, कारण तुम्ही पवित्र शास्त्र पाहिलेलं नाही, वाचलेलं नाही, अनुकरण केलेलं नाही, तुम्हाला ते सांगितलं नाही. आणि म्हणून माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त आज या स्तुती आणि स्तवनाद्वारे ज्या सेवकांनी ते केलं त्यामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये तो उपस्थित झाला. आणि मला माहिती आहे की तुम्हाला अशी बसण्याची सवय आतापर्यंत नव्हती, तरी देखील तुम्ही सालस मनाने बसलात, विश्वासाने बसलात. का बसलात? कारण परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य केलेलं आहे. परमेश्वराने जर कार्य केलं नसतं तर आम्ही परमेश्वराची स्तुती केलीच नसती, आराधना केलीच नसती. आणि म्हणून स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 103 वचन क्रमांक 1 ते 5 मध्ये लिहिलंय, परमेश्वराचा उपकार स्मरण करा, परमेश्वराचे आभार मारा, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाचा महिमा आणि जयघोष करा, त्याच्या नावाला गौरवा उंचवा, कारण त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे, कारण त्याने आमचे सर्व रोग बरे केलेले आहेत, कारण त्याने आम्हाला दया आणि करुणाचा मुकुट घातलेला आहे, कारण त्याने आमचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त केलेलं आहे. आणि जाचल्यांसाठी सर्वांसाठी हे वचन आहे. आणि म्हणून उपकार स्तुती का करावी?
आम्ही रस्त्याने जात असलो, जर समजा आमची एखादी वस्तू जर पडली तर साहजिकच एखाद्याने जर आम्हाला त्याची मदत केली, नुसती ती वस्तू जरी आमच्या हातात उचलून दिली तरी आपण त्याला म्हणतो धन्यवाद, थँक्यू, शुक्रिया, असं काहीतरी म्हणतो. का? त्याने एकदम छोटस कार्य केलं असतं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने, वडिलांनो, प्रिय लेकरांनो, प्रिय देवाच्या सेवकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वराने आमच्यावर इतके काही असंख्य उपकार केलेले आहे. आमच्या स्वतःचं जीवन आम्ही जाण्यासाठी जरी दिलं तरी ते उपकार फेडू शकणार नाही. परंतु परमेश्वराने एक संधी दिली. जर आम्ही त्याच्या नावाची स्तुती केली, आराधना केली, आमचं भग्न हृदय, तुटलेलं हृदय, दुःखी झालेलं, पापातलं, क्लेशातलं, टेन्शन, ताण, दबावात असणारं जीवन, जर आम्ही त्या न दिसणारा परमेश्वर जो अगम्य आहे, ज्याला कोणी मनुष्याने पाहिलं नाही आणि कोणी मनुष्य पाहू शकत नाही, जर कोणी मनुष्य त्याला पाहिल तर तो जिवंत देखील राहणार नाही. परंतु जगाच्या शेवटाला त्याचा एकुलता एक पुत्र, तुमचा माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला आणि त्याने त्या परमेश्वर पित्याला त्याच्यामधून प्रकट केलं. आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला, तारणारा म्हणून सर्वजण स्वीकारतात. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईनो, वडिलांनो, या ठिकाणी कदाचित ही पहिलीच वेळ आहे प्रार्थनेची, तुम्हाला माहिती नाही, कदाचित तुम्हाला ही सिस्टीम माहिती नसेल, कदाचित मनामध्ये तुमच्या दोन मनांचे विचार तरी चालले असतील. काही एक ब्रदर एक गाणं गायलं की दुसरं ब्रदर गातात, दुसरे ब्रदर वाजवतात, एक मध्येच उठतात, काहीतरी बोलतात, तुमच्या जजमेंट नसेल लागलं. परंतु ज्या वेळेस तुमच्या जीवावर येतं त्यावेळेस तुम्ही देवलाची नाही सोडीत, डॉक्टर नाही सोडीत, वैद्य नाही सोडीत, तांत्रिक नाही सोडीत, मांत्रिक नाही सोडीत, पास्टर, पोस्टर, रेव्हरेंड, बिशप, हाजी, काजी, माजी, जेवढे काय भंतीजी, हबप, पेस्तुबर, जेवढे काही नाव असेल ना त्यांच्या तुम्ही जाता, त्यांचे उंबरे झिजवता. कारण काय की तुम्हाला जी गोष्ट सहजासहजी मिळाली नाही, जी गोष्ट काहीतरी मिळत नाही, ती मिळण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस एकमेकाच्या दरवाजाकडे जातात, साहजिकच आई आणि वडील आहेत की आपल्या लेकरांना सुख, वैभव, शांती, आनंद आणि आरोग्य मिळण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला तत्पर आहेत. आणि हीच तुमची आणि माझी कमजोरी आहे. आम्ही सत्य जाणून घेतलं पाहिजे. हा आजार का आला, हा विकार का आला, ही समस्या का आली, ही पीडा का आली, हे टेन्शन तांबाव का निर्माण झाला, याचं मूळ आम्ही जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही. पवित्र शास्त्रामध्ये सांगतंय, तुझा देव परमेश्वर आज ज्या विधी, आज्ञा, नियम सांगत आहे, जर त्या काळजीपूर्वक पाळशील तर सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आज तुमच्याकडे आशीर्वाद आहेत, परंतु जे हवे आहेत ते नाही. म्हणून मी म्हटलं स्तोत्र 127:3, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळी त्याची देणगी आहे. आज आमच्या लेकराला जो काही प्रॉब्लेम होता परमेश्वराने तो सॉल्व्ह केला. या ठिकाणी देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आलेले आहेत. मी मुद्दामून पास्टर उमरे साहेबांचं नाव घेईल, पास्टर संतोष साळवेंचं नाव घेईल, बापू साळवेंचं नाव घेईल, आमचा विशाल ब्रदर आहेत, त्यांच्याबरोबर आणखी आमचे 2-3 ब्रदर लोक सहकारी आहेत. मला या ठिकाणी त्यांचं नाव माहित नाही, परंतु ते या ठिकाणी आलेत. निश्चित अर्थाने आम्ही कुठल्याही प्रकारचा अंगारा, दुपारा, लिंब, नाऱ्या, तांत्रिक, मांत्रिक, बाटल्या फिटल्या काही दिले नाही, तायतं भुयतं काही बांधले नाही. कारण तुमचा आणि माझा जगाचा उद्धार करता जो विश्व निर्माण करता आहे त्याला कुणीही कशातही बांधू शकत नाही. आणि म्हणून ही आमची एक अडचण आहे की कोणीतरी म्हणावं की ताईत बांध म्हणजे बरं होईल, कोणीतरी म्हणावं काहीतरी औषध पी म्हणजे बरं होईल, कोणीतरी म्हणावं असं कर म्हणजे बरं होईल. अशाने मनुष्य बरा होत नाही. मी तुम्हाला 2च ऑप्शन देतो. सगळ्यात महत्वाचं ऑप्शन प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला बसलेल्या फटक्याने संपूर्ण जगाला आरोग्य मिळालं. दुसरं ऑप्शन सध्याची वैद्यकीय सेवा म्हणजे डॉक्टर, मेडिकल लाईन. बस या 2 ऑप्शन शिवाय आम्हाला या जगामध्ये आता दुसरं ऑप्शन का वापरायचं मी त्याचं कारण सांगतो. दुसरं ऑप्शन वापरायची गरज पडत नाही, परंतु ज्यावेळेस आमचा विश्वास कमजोर होतो, ज्यावेळेस आम्ही असह्य होतो, ज्यावेळेस आमचं इतकं काही टेम्परेचर वाढतं की आम्हाला लागलीच ते हवं असतं आणि आमची कृती आणि आचरण व्यवस्थित नसतं, त्यावेळेस आमचा विश्वास कंटिन्यू राखण्यासाठी जर आम्ही दवाखाना किंवा मेडिकल लाईनचा जर आडुसा घेतला तर निश्चित अर्थाने आम्हाला थोडासा धीर मिळतो. आणि म्हणून मी पुन्हा एक वार लाईव्हला देखील जितके पाहत आहेत किंवा या ठिकाणी असेल किंवा जिथं जिथं माझा आवाज जात असेल त्यांना मी विनंती करतो, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू या, तुमच्या शारीरिक प्रॉब्लेम असो, आत्मिक प्रॉब्लेम असो, धार्मिक प्रॉब्लेम असो, आध्यात्मिक प्रॉब्लेम असो, बाहेरचा प्रॉब्लेम असो, तांत्रिक, मांत्रिक, जेवढे काही विद्या प्रकारी करणारे 12 गाड्या बैलविद्यावाले
जेवढे काही जादूगार व्यभिचार करणारे, जेवढ्या प्रकारे सैतानाचं शस्त्र आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंशी अंधश्रद्धाच आमच्यावर झोपवली जाते. आम्ही विनाकारण त्या गोष्टीला बळी पडतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, जरी आज प्रभू येशू ख्रिस्ताने या लेकराला आरोग्य दिलेलं आहेच 100%, आणि याही वेळेस तिच्या शरीरातला जो विकनेस पण आहे, प्रभू येशू नाझरेथकराच्या नावामध्ये त्याला बसलेल्या फटक्याच्या माध्यमातून आज देखील तिच्या शरीरामध्ये तितकीच ताकद निर्माण होत आहे. जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर निश्चित अर्थाने ह्या गोष्टी येत्या काही सेकंदामध्ये, मिनिटामध्ये, तासामध्ये, दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्या याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जगातली अशी कुठलीच ताकद नाही. ही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सैतानाने रचलेले डावपेच आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ते समजणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी गीतं गायले, त्या गीतामधून देखील तुम्हाला आशीर्वाद मिळाला, पण तुम्हाला समजलाच नाही. ज्यांना गीत आवडत ते म्हणते छान होता, ब्रदरचा आवाज छान होता, हे ब्रदर खूप छान वाजवले, यांनी खूप छान वाजवलं. नंतरचे पास्टर आले, त्यांनी खूप छान गायलं. पहिले सुरुवातीचे पास्टर होते, त्यांनी खूप छान गायलं. नंतर ते आले, त्यांनी पण खूप. आणि आता हे दाढीवाले आले, आता हे आम्हाला काहीतरी अर्धा तास काही सोडित नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाचे सेवक जितकेही इथं आले ते देवाच्या गौरवासाठी आले. आमचा आवाज दाखवायचा नाही, आम्हाला किती येतं हे दाखवायचं नाही. तर परमेश्वरामध्ये आम्ही ज्यावेळेस काही गोष्टी करतो, दावीद राजा परमेश्वराच्या कोशापुढं असा नाचला की त्याच्या कपड्याचं देवाण विसरून गेला. आमचं नाचणार सव्वारातीत फार तिकडे खाली नागिन डान्स चालू केला ना, कपडे मळत येत का, टोपी पडत का, बेल्ट गळून पडतोय का काय. आणि सध्याच्या महिला पण काय माग पुढं नाही. ज्या युग चांगलं फास्ट चाललंय, महिला सुद्धा अशा डान्स करतात ना, स्वतःच काहीच समजून घेत नाही. पण देवाच्या नावाचा गौरव करा म्हणलं ना, का टाळ्या वाजवायच्या म्हणलं तरी हात मोडत येत, लगेच फोटो वाकडे होते, है का नाही. देवाच्या गौरवासाठी चांगल्या गोष्टी करायच्या म्हणलं की लगेच माग देवाचा गौरव करायचा असेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, आमच्या जीवनामध्ये ज्या परमेश्वरने आम्हाला जिवंत ठेवलं, त्या परमेश्वराचं गौरव करणं, त्या परमेश्वरचे आभार मानणं, त्या परमेश्वराकडे आपली विनंती सादर करणं, आणि त्याप्रमाणे कृती आणि आचरण जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात आशीर्वाद मिळत नाही. मी त्यांना नावं ठेवणार, ते त्यांना नावं ठेवणार, ती त्यांना नावं ठेवणार, ही सिस्टम कायम चालू राहील. मी पुन्हा एक वार या ठिकाणी आमच्या भारत देशाचा अभिमान, स्वाभिमान, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील मी आवर्जून नाव घेईल, की त्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की ज्ञान मिळवा, गुणवंत व्हा, ज्ञानवंत व्हा, शीलवंत व्हा. पण आम्हाला त्याचे काही घेणं देणं नाही. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये परमेश्वरचं वचन सांगतं, परमेश्वरचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि आम्हाला ज्ञान अपुरं असल्यामुळं, जगातलं चांगलं टपोरं ज्ञान आहे, पण आध्यात्मिक ज्ञान मात्र अपुरं आहे. आम्हाला जो कोणी येईल ना फसवायला, आम्ही सहजासहजी फसतो. भोंदूगिरी करणारे लोक भरपूर आलेले आहेत. कदाचित याच्याही पेक्षा मोठमोठ्या गोष्टी करतील, परंतु तुमचा विश्वास हा मनुष्याच्या दिसण्यावर नसावा. एखाद्या आता जर समजा या ठिकाणी समजा उदाहरणार्थ मी सांगेल की पास्टर जोसफ साळवेंनी प्रार्थना केली, पास्टर संतोष साळवेंनी प्रार्थना केली, आणखी पास्टर आपल्या हुंबरेमध्ये आहे त्यांनी प्रार्थना केली. म्हणून देवापेक्षा त्यांना स्थान देऊ नका. ते देवाचे लोक आहेत, आमेन. ते देवाचे सर्वंट आहेत, आमेन. देवाने त्यांच्या मध्यस्थीद्वारे कार्य केलं, आमेन. पवित्र आत्मा उपस्थित झाला, पवित्र आत्म्याने कार्य केलं, आमेन. परंतु ते देव नाहीत. अनेक लोकांनी हीच गोष्ट केली की निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीची पूजा अर्चा चालू केली. अनेक लोक असे आहेत की त्यांना देव समजतात आणि जो ओरिजिनल देव आहे त्याला नाकारतात. आणि म्हणून हे जे देवाचे सेवक आहेत हे निवडलेले पात्र आहेत. परमेश्वर त्यांना त्याचा आशीर्वाद देणारच आहे. पण त्यांच्या मध्यस्थीने जर तुम्हाला आणि मला काही चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत तर निश्चित अर्थाने आम्ही त्या परमेश्वराचा गौरव करायला पाहिजे की ज्या परमेश्वराने या सेवकांना इथं पाठवलं. आम्ही त्या परमेश्वराची उपकार स्तुती करायला पाहिजे की जे सेवक या ठिकाणी येऊन त्याची स्तुती आणि स्तवन केलं. परमेश्वराने पाठवल्याशिवाय कुणीही मनुष्य येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगाल, परमेश्वरचं वचन नव्या करारामध्ये एका पवित्र शास्त्रामध्ये 2 भाग आहेत, एक जुना करार, एक नवा करार. तर नव्या करारामध्ये लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की आम्ही काही गोष्टीची जाणीवपूर्वक आम्हाला असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या मध्ये येतो त्यावेळेस कुठला प्रकारचा भेदभाव नाही. हे किती वर्षाचे धार्मिक आहेत. आणि मी पुन्हा एक वार सर्व धर्म समभाव असणाऱ्या आमच्या भारत देशाच्या सर्व प्रियजनांना, ज्या परमेश्वराने त्यांना निर्माण केलेलं आहे, त्यांना पुन्हा एक वार मी आव्हान करतो
की आजही वेळ गेलेली नाही. तुमचं आणि माझं अर्धवट असलेलं ज्ञान, तुमच्या आणि माझ्यावर अनेक वरिष्ठ लोकांनी केलेली जबरदस्ती किंवा आम्हाला आमच्यावर केलेला फोर्स किंवा आम्हाला जाणून बुजून एखादी भीती दाखवून एखाद्या खड्ड्यात टाकलेली गोष्ट किंवा आमच्यावर निर्माण केलेला दबाव किंवा आमच्या साध्या भोळ्याचा पदाचा फायदा घेऊन आमच्यावर लादलेली अंधश्रद्धा. पुन्हा एक वार मी सांगेल, तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, 101% ठेवा, पण तो 1% मात्र सुद्धा तुमच्यामध्ये अंधश्रद्धा नसावी. कारण अंधश्रद्धा ही परमेश्वरच्या विरोधात आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, हे देवाचे सेवक जे आले ते देखील तुमच्या आणि माझ्यासारखे आहेत. असं नका समजू मी या ठिकाणी बोलत आहे म्हणजे मी खूप धुतल्या तांदळाचा आहे, लय लोकरी सारखा शुभ्र आहे. मला जर तपासलं तुम्हाला काही गोष्टी नाही दिसणार, पण तो मला पाहत आहे, तो माझ्यामध्ये काही गलती पाहत आहे. अशाच प्रकारे सर्वजण आहात. आणि पवित्र शास्त्र सांगतं, नीतिमान एक देखील नाही, धार्मिक एक देखील नाही, देवाचा शोध झटून घेणारा एक देखील नाही, सर्व बहकले आहेत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज जर या लेकराच्या जीवनामध्ये, या गावामध्ये, या कुटुंबामध्ये जर देवाने अद्भुत काम केलेलं आहे तर निश्चित अर्थाने आज या घराचं तारण झालेलं आहे. आणि या घराचं तारण टिकून ठेवण्याची जबाबदारी वैयक्तिकरित्या त्या लेकराची असून त्याच्या परिवाराची आहे. कारण एक गोष्ट गेली, आमच्या लेकराला बरं वाटलं, मग आता जाऊ पुढे पडतं, काही घेणं नाही देणं नाही. ब्रदर हे गेला तिकडं तर प्रार्थना गेली तिकडच, बाकीचे भरपूर जीवन देत आपण. एका जत्राने देव म्हातारा होत नाही. मला सांगायचं, माझे सुवार्थ स्पष्टपणे आहे. आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही गडबड गोंधळ होतच असतो. आणि म्हणून परमेश्वराने आमच्या परिवाराभोवती एक संरक्षक दूताचं कुंपण ठेवावं, यासाठी आम्हाला त्याच्यावर विश्वासू राहावा लागेल. आणि विश्वासूपणा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मूर्तीपूजा किंवा कुठल्याही प्रकारचं अर्पण परमेश्वराला काहीच लागत नाही. ते अर्पण खाणारे आपणच असतो, आहे की नाही. आता उपकार स्तुतीची प्रार्थना बनवलेली आहे कदाचित या ठिकाणी काय जेवण खटखुट बिर्याणी, ते परमेश्वर येऊन नाही खाणार. परमेश्वराने निर्माण केलेले त्याचे सेवक आणि तुम्ही आणि मी जे आप्तजन मित्र परिवार हे खाणार. आणि म्हणून परमेश्वराला काय लागतं? अंतःकरण, मन, चांगले विचार. जसं माझ्यावर प्रेम करायचं तसं माझ्या भावावर प्रेम करायचं, जसं माझं स्वतःवर तसं माझ्या इतरांवर प्रेम करायचं. ह्या ज्या साध्या सुध्या गोष्टी आहेत ना, ह्या पाळल्या म्हणजे नियमशास्त्र पाळलं. त्याच्यासाठी मी आज पवित्र शास्त्र हातात घेऊन थांबलो नाही. नाही तर असे बरेचसे लोक आहे बगलात बायबल घेऊन जातात, गीता घेऊन जातात, रामायण घेऊन जातात, कुराण शरीफ घेऊन जातात, काय काय घेऊन जातात, पण वागत तसे नाही. तुम्हाला आणि मला आमच्या वागणुकीतून ख्रिस्त दाखवायचंय. जर निश्चित अर्थाने परमेश्वराने मला आशीर्वादित केलेला आहे तर कुठल्याही मनुष्याला सन्मान, गौरव, आदर किंवा त्याला उंच करू नका. उंच करायचं आहे तुम्हाला आणि मला, ज्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केलंय, ज्याने आज आम्हाला जिवंत ठेवलंय. आम्ही पाप केलेलं असताना देखील पापाच्या मानाने ताडण केलं नाही. जर परमेश्वराने माझे पाप बघितले असते तर मी कशाला इथं उभा राहतोय? माझा कवाच मोठा पडला असता तिकडं वाड्याला. ही सत्यता आहे, हे खरं आहे. म्हणजे याचा अर्थ मी नीतिमान शुद्ध नाही. तशाच प्रकारे माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त नीतिमानांना तारण्यासाठी आला नाही तर पाप्यांना तारण्यासाठी आलेला आहे. जे पापात आहे, जे शापात आहे, जे अंधश्रद्धेमध्ये आहेत, जे कुठल्या प्रकारच्या जगाच्या घाण आणि खरोडीमध्ये पडलेले आहेत, जगाच्या तांत्रिक मांत्रिकामध्ये पडलेले आहेत, जगातल्या शकुन अपशकुनामध्ये पडलेले आहेत, जगातल्या विविध अशा परिस्थितीमध्ये पडलेले आहेत, ज्याच्याद्वारे आम्हीच काबाड कष्ट केलेले, आमच्याच निगाळाने गामाने तयार केलेले, आम्हीच लेकरांसाठी थोडे थोडे पैसे जमा केलेले दुसऱ्यांच्या माड्यावर घालतो. याला कारण कोणी? आम्ही स्वतः. कारण आमच्याकडे ज्ञान नाही, आम्ही अर्धवट झालो. अर्धवट जोपर्यंत आम्हाला ज्ञान मिळत नाही. आणि हे ज्ञान कोणाजवळ आहे? तर ज्ञान अशी एक शक्ती आहे, अशी एक ताकद आहे, असं एक सामर्थ्य आहे, असं एक नाव जगामध्ये आकाश आणि पृथ्वीच्या आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्या नावामध्ये तो पॉवर. नुसतं नावाचं आपलं समजा एखादं जर पाहुणा असेल ना, एखादा चांगला जबरदस्त वजनदार, त्याचं नाव जरी सांगितलं तर आपलं काम होतं. अशाच प्रकारे येशूच्या नावात सामर्थ्य मिळवते म्हटल्यानंतर मिळालंच पाहिजे. आणि तेच सामर्थ्य आज आमच्या या लेकराला दिलं. आणि त्या लेकराला दिलेल्या सामर्थ्याबद्दल आम्ही परमेश्वराची स्तुती करू. त्या कुटुंबाचे देखील मी हार्दिक आभार आणि त्यांचं स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देखील देतो की खरोखर तुम्ही या ठिकाणी तो विश्वास ठेवला. तुम्हाला काय वाटतंय? पालक लोक आले आणि त्यांनी प्रार्थना केली, तुमची पोरगी नीट झाली का? अजिबात नाही. प्रार्थना करायला मी पण होतो, त्याच्यात मी पण होतो. मी कदापि असं समजू नका
प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या कुटुंबामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं कुटुंब पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लेकराचे हाल पाहिले, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या परमेश्वराने तिला आईच्या गर्भाशयामध्ये जितक्या दिवस सांभाळला, गर्भाशयाच्या दिवसापासून तर डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत, डिलिव्हरीच्या दिवसापासून तर आताच्या समयापर्यंत, आणि आताच्या समयामध्ये ती डिलिव्हरीच्या प्रोसेस मध्ये जात असताना तिथपर्यंत माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने तिला पाहिलं, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तिला आरोग्य दिले. ते तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेने नाही दिलं. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी हव्या आहेत, या परमेश्वराला ठाऊक आहेत, परंतु त्यासाठी आम्हाला विश्वास हवा आहे, विश्वासाप्रमाणे कृती हवी आहे, आचरण हवं आहे, आणि या 3 गोष्टीशिवाय आम्हाला कुठल्याच लागत नाही. जगामध्ये कुठलीही गोष्ट विकत घ्यायची असेल तर आम्हाला पैसा लागतो. देवाच्या राज्यामधून काही गोष्ट मिळवायची असेल तर त्याला पैसा लागत नाही, त्याला फक्त विश्वास लागतो. आणि विश्वास केव्हा कार्य काम करतो? जेव्हा छापाने काटा नोटीवर किंवा त्याच्यावर असतो ना, शिक्क्यावर, तेव्हाच तो शिक्का काम करतो. एकीकडे छापाने एकीकडे खोडलेलं आहे, रुपयाच घेणार नाही. आता तर नोटीवर शाईनी लिहिलेलं असलं तर नोटही घेत नाही. अशाच प्रकारे आमचा विश्वास जर खोटा असला, आमच्या विश्वासाला दुसरंच काही डॅमेजपणा असला, तो कृतीत येत नाही, आचरणात येत नाही, तो वापरात येत नाही, त्याच्यातही आपल्याला काही घेता येत नाही. अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताकडे जे येतात त्यांनी विश्वास ठेवा की तो आहे, तो माझा जगाचा उद्धार करता परमेश्वर आहे, आणि तो तुमचा आणि माझा उद्धार आहे. पुन्हा एक वार मी सांगू इच्छितो, प्रभू येशू ख्रिस्त, ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती ही जात नाही, ख्रिस्ती हे सेपरेट काही मोठं एलियनच्या वरच्या ग्रहातून आलेलं एलियनचं चंबू गबाळ नाही. ख्रिस्त हे जीवन आहे, ख्रिस्ती जीवन आहे. आता बाकीच्या लोकांनी त्याला वेगळं नाव दिलं, आता तो त्यांचा बुद्धीचा भाग आहे, पण ख्रिस्ती हे जीवन आहे. आणि या जीवनामध्ये आम्ही कसं जगायचं हे जर आम्हाला समजलं तर निश्चित अर्थाने आमचं जीवन सफळ, बहुगुणित, बहुपटीने, आशीर्वादित, कधी न संपणार आशीर्वाद अशाशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अनुवाद 28चा एक भाग सांगतो की तुझा देव परमेश्वर याच्या आज्ञा तू पाळशील तर सर्व प्रकारचे आशीर्वाद मी तुला देईल. शेतीवाडी, शेरडमेंढर, गुरढोरं, त्यांचे वत्स, त्यांचे पिल्ल, काठवट, काय तुझ्या शेतातलं काय ज्वारी, गहू, बाजरी काय असेल ते, तेलाची कुपी, पिठाचा डबा, सगळं काही आशीर्वादित करेन. तू घरातून जाशील त्यावेळेस आशीर्वादित येशील, परत बाहेरून येशील त्यावेळेस आशीर्वादित होशील. जे काही तू काम हाती घेईल ते मी आशीर्वादित करेल, सिद्धीच नाही. तुझ्या वाटेला जर तुझा दुश्मन जर आला तर एका वाटेने येईन, पण तो 7 वाटांनी पळून जायला त्याला त्या 7 वाटा सुद्धा कमी पडतील. परंतु केव्हा आम्ही देवाचे नियम जर पाहिले तर, आम्ही ज्ञान जमा केलं तर, आम्ही सत्याला उकळून पाहिलं तर, आम्ही सत्य स्वीकारलं तर. म्हणून पवित्र शास्त्र हे देखील सांगतात, त्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, सत्य तुला समजल आणि सत्यच तुला बंधमुक्त करेल. आम्हालाच माहित नाही आम्ही कोणत्या बंधनात आहे. कदाचित या दादांना जर विचारलं कोणत्या बंधनात त्यांची, काय ना भाऊ आमचं सगळं चांगलं चाललंय, फक्त आमच्या लेकराला गुण आला म्हणजे बाद झालं, ते तेवढंच बंधन आहे. मला तुम्हाला सांगायचंय तेवढंच बंधन नाही, याच्या पाठीमागे आणखीन खूप बंधन आहे. मी तुम्हाला भेडसावत नाही. येणाऱ्या दिवसामध्ये भयानक पीडा सगळ्यांसाठी, प्रार्थना करणाऱ्यासाठी, बिगर प्रार्थना करणाऱ्यासाठी. म्हणून या शेवटच्या काळामध्ये, समयामध्ये आम्हाला सुरक्षित कसं राहावं हे आम्हाला समजलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी हवा आहे आम्हाला आमचा विश्वास. आणि तो विश्वास जर आम्ही ठेवला तर विश्वासाप्रमाणे कृती जर केली तर निश्चित अर्थाने आम्हाला आशीर्वादच मिळेल. उलट तुझा देव परमेश्वर याची वाणी तू ऐकली नाही, ज्या विधी, आज्ञा, नियम किंवा जे सत्य किंवा जे ज्ञान तू मिळवलं नाही, जर तू अंधश्रद्धेमध्ये, जगाच्या डामडौलामध्ये, मला बाजीराव म्हणा याच्यामध्ये जर गेला तर सगळ्या प्रकारचे शाप तुला 100% आले. जसे आशीर्वाद येतात ना तसे शापही येतात. लोकांना एवढा वेळ नाही आपल्यावर बोट मारायला, आपण आपल्याच चुकाने आपल्याच हाताने बोट मोडू घेतो. ही एक सत्यता आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आवडलं, आमच्या चुका आम्ही लक्षात आणल्या पाहिजे, आमचे पाप आम्ही जाणले पाहिजे, आमचा फॉल्ट कुठं झाला हे कळायला पाहिजे, आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. आशीर्वाद तुमच्या पाठीमागे, तुमच्या घरात पाणी भरतील, पाणी, मटकीची मटकी. आणि म्हणून सुंदर अशा उपस्थितीच्या दिवसाबद्दल, या वेळेबद्दल, देवाचे सेवक यांच्याबद्दल, विशेष करून या कुटुंबाचे प्रमुख आमचे दादा, त्यांच्याबद्दल, आईबद्दल, आजीबद्दल, लेकरांबद्दल, तरुणांबद्दल, आमचे जे तिकडून मामा आलेले आहेत, मामांबद्दल,
या साहित्याबद्दल, या देवाच्या अभिषिक्त सेवकाबद्दल आणि विशेष करून सर्व गौरव सन्मान त्या जिवंत परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि त्याने हे सर्व घडून आणलंय त्या देवाबद्दल एक जोरदार टाळ्या वाजून देवाच्या नावाचं मान करतो. या मला सुंदर अशी संधी दिली, त्या संधीबद्दल मी खूप खूप तुमचा ऋणी आहे. परमेश्वरचा देखील आभार.